कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती पार्वतीचा पती योगीराज तयाच्या पाया माझी दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वाधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि सम्पाद्य ज्ञानं च विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि सोऽहं शिरसा गुरुं ज्ञानेषु भगवान् विष्णो निवृत्तिर्भगवान् हरः सोपान भगवान् ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला आता अभिनव वाग विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिले मिया तुका भासला मानवे वेशधारी पर्यादिला विग्रही निर्विकारी स्वये श्री हरी व्यापको सर्व जीवा तुका तोची दोहा परब्रह्म ठेवा विठाला शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते वाचे वदता शिवनाम तयानवादे क्रोधनाम प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग श्री क्षेत्र प्रतिष्ठान निवासी असलेले शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांचा हा 4 चरणाचा अभंग असून श्रीनाथ महाराज प्रस्तुत अभंगातून भगवान शिवजींचा महिमा वर्णन करतात. भगवान शिवजींचा स्वभाव सांगतात 1, त्यांच्या नामाचा प्रताप सांगतात 2, त्यांच्या दर्शनाची फलश्रुती सांगतात 3 आणि भगवान शिवजींचं सामर्थ्य सांगतात 4. अर्थात नाथ महाराजांनी प्रथम चरणामध्ये भगवान शिवजींचा स्वभाव सांगितला, द्वितीय चरणामध्ये त्यांच्या नामाचं सामर्थ्य सांगितलं, तृतीय चरणामध्ये भगवान शिवजींच्या दर्शनाची फलश्रुती सांगितली आणि चतुर्थ चरणामध्ये भगवान शिवजींचं सामर्थ्य सांगितलं. विठाला पुण्य सलीला भीमा मातेच्या प्रवाहाने पावन पुनीत झालेल्या आपल्या श्री क्षेत्र कात्रज कांचनपूर गावामध्ये भगवान श्री पंढरीनाथांच्या श्री रुक्मिणी मातेच्या कृपाशीर्वादाने मुक्त कैवल्य तेजोनिधी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती सम्राट विश्वमाऊली ज्ञानोबाराय वैराग्य राग ऋषी जगद्गुरु श्री तुकोबाराय भक्त शिरोमणी श्री नामदेवराय शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज श्री संत निरोबाराय भगवान श्री नीलकंठेश्वर महाराज सद्गुरु श्री बाल योगी सुखदेवजी महाराज आणि करुण सकल साधू संतांच्या कृपाशीर्वादाने वारकरी संप्रदायामध्ये जे 5 महापर्वकाळ सांगितलेले आहेत नाथ महाराज श्रीमद भागवतामध्ये वर्णन करतात. पर्व विशेष भागवत धर्मी नृसिंह जयंते रामनवमी जन्माष्टमी वामन जयंते उत्तम शिवरात्री असे 5 महापर्वकाळ आहेत. नृसिंह जयंती, रामनवमी, कृष्ण जन्माष्टमी, वामन जयंती आणि महाशिवरात्री त्यातील एका महापर्व काळाचं अवचित्त साधून अर्थात महाशिवरात्रीचं अवचित्त साधून भगवान श्री नीलकंठेश्वर महाराजांच्या या पावन पुनीत दरबारामध्ये आजची ही आपली नैमित्तिक अशी ही सेवा आहे.
समस्त ग्रामस्थ कात्रज, समस्त भजनी मंडळी, सर्व या कार्यक्रमाचे आयोजक, नियोजक, संयोजक यांच्याद्वारा यांच्या वतीनं आदरणीय आपल्याच गावातील हरिभक्ती पारायण गजानन महाराज लकडे महाराजांच्या आज्ञेनं त्या ठिकाणी सेवा प्राप्त झालेली आहे. उपस्थित परिसरातील समस्त गुणीजन भजनी मंडळी, आपल्या कात्रज गावातील भजनी मंडळी, कोंढारी चिंचोली असेल, टाकळी, जिंते, गुलमरवाडी, भगतवाडी आदी सर्व परिसरातून उपस्थित असणारी भजनी मंडळी, त्याचप्रमाणे सद्गुरू श्री सखाराम बाबा महाराज यांच्या पावन भूमीतून अनेक वर्षापासून आमचे समस्त ग्रामस्थ खदगाव समस्त भजनी मंडळी अनेक वर्षापासून एक दिवसीय पायी दिंडी सोहळा घेऊन या ठिकाणी येत असतात. आमच्या गावातील समस्त भजनी मंडळी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आदरणीय मृदंगाचार्य संतोष महाराज भोसले आहेत, आदरणीय मृदंगाचार्य योगेश महाराज शिरसट आहेत, गायनाचार्य आदरणीय गणेश महाराज पिडियार आहेत, आदरणीय गायनाचार्य महानवर महाराज आहेत आणि सकल भजनी मंडळी आणि सर्व तुम्ही देवरूप श्रोते सज्जन मायबाप सर्वांच्या चरणार विंदे साष्टांग प्रणिपात करतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठाला पंढरीची वारी हे अनादी काळापासून चालत आलेली आहे. जो वारी करतो त्याला वारकरी म्हणतात आणि या वारकऱ्यांमध्ये, या वैष्णवांमध्ये सर्वात पहिले अग्रगण्य वैष्णव वारकरी जर कोण असतील तर भगवान शिवजी आहेत. ज्ञानोबा सांगतात, तेत प्रवृत्ती तरुच्या बुडी दिसती निवृत्ती फळाचे कोडी, जे मार्गीचा कापडी महेश्वाजुनी. ज्ञानोबा सांगतात की भगवान शिवजी अजूनही आपल्या खांद्यावरती पताका धारण करून पंढरीची वारी करतात. किंवा नाथ महाराज सांगतात, एका जनार्दनी वैष्णव, एका जनार्दनी वैष्णव, एका जनार्दनी वैष्णव, एका जनार्दनी वैष्णव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, सर्वात पहिले वैष्णव, अग्रगण्य वैष्णव भगवान शिवजी आहेत. आपण जर दुसऱ्या अंगाने विचार केला तर महाराज हे आपण जर वारकरी संप्रदायाची परंपरा पाहिली तर ज्ञानोबा सांगतात, अहो मला जे काही ज्ञान प्राप्त झालं ते कोणत्या परंपरेनं प्राप्त झालं, कुठून प्राप्त झालं, कोणापासून प्राप्त झालं, ज्ञानोबा आपली परंपरा सांगतात. ज्ञानोबा सांगतात, नादी गुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा, बोधाचा हा संसारा झाला जो अमृते, किंवा आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य. ज्ञानोबा यांनी अभंगामध्ये आपली सर्व गुरु परंपरा सांगितलेली आहे. ज्ञानोबा सांगतात, आदिनाथ असणाऱ्या भगवान शिवजीपासून ही परंपरा निर्माण झाली. एके वेळी पार्वती मातेनं भगवान शिवजींकडे हट्ट धरला. भगवान शिवजींना पार्वती माता म्हटल्या, भगवंता मी सातत्याने पाहते की तुम्ही कशाचं तरी चिंतन करत असता, मनन करत असता, निधी ध्यासन करत असता,
तुम्ही कशाचं चिंतन मनन निधी ध्यासन कशाचं करता ते गुह्य ज्ञान तुम्ही मला सांगा. भगवान शिवजींनी टाळण्याचा प्रयत्न केला, परंतु पार्वती मातेने मला धाट्ट धरला, मला हे ज्ञान सांगाच. आणि महाराज कोणीही असू द्या, कितीही मोठा असू द्या, तरी महाराज त्याला गृहमंत्र्याचं ऐकावंच लागतं. म्हणजे तर महाराज देव असला तरी ऐकावं लागतं. भगवान शिवजींनी म्हटले ठीक आहे. भगवान शिवजी म्हटले पार्वती त्याकरिता आपल्याला एकांतामध्ये जावं लागेल. पण भगवान शिवजी मला शिरसिंधूच्या परिसरामध्ये आले आणि पार्वती मातेला ज्ञान सांगायला सुरुवात करणार. अगोदर सांगितलं पार्वती मी तुला ज्ञान सांगतो, परंतु सांगत असताना मी विदेही अवस्थेला प्राप्त होईल हे ज्ञान तो ऐकत आहे हे कळण्याकरिता तुम्हाला हुंकार देत जा. पार्वती माता म्हणल्या ठीक आहे. भगवान शिवजींनी डोळे झाकले आणि ज्ञान सांगायला सुरुवात केली. जवळच महाराज सरोवर होतं. त्या सरोवरामध्ये माशाच्या पोटामध्ये मच्छिंद्रनाथ होते आणि मच्छिंद्रनाथही ते ज्ञान ऐकू लागले. झालं काय, ते ज्ञान ऐकता ऐकता पार्वती माता झोपी गेल्या, हुंकार बंद पडला. आता हे जर आपल्याला अर्धवट ज्ञान प्राप्त झालं तर ते आपल्या उद्धाराला कारणीभूत होऊ शकत नाही. म्हणून मच्छिंद्रनाथाने आईच्या गर्भातून आईच्या पोटातून हुंकार द्यायला सुरुवात केली. ते ज्ञान सांगून झालं. भगवान शिवजींनी डोळे उघडले आणि पाहिलं पार्वती माता झोपी गेलेली आहे. हुंकार कोण देत होतं तर जवळ पाहिलं सरोवरातून आवाज येत आहे. म्हणजे महाराज भगवान आदिनाथांपासून शिवशंकरापासून ते ज्ञान मच्छिंद्रनाथांना प्राप्त झालं. मच्छिंद्रनाथांपासून गोरक्षनाथ, गोरक्षनाथांपासून गहिनीनाथ, गहिनीनाथांपासून निवृत्तीनाथ आणि निवृत्तीनाथांपासून ज्ञानोबाराय. ज्ञानोबाराय सांगतात शिरसिंधू परिसरी शक्तीच्या कर्ण कोहरी नेनुके त्रिपुरारी सांगितले रे ते शिर कल्लोळा आतो मकरोंदरी गुप्तू होता तयाचा हातो पैठे झाले के तो मत्स्येंद्र सप्तशृंगी भग्नावयाच वरंगी भेटला की तो सर्वांगी संपूर्ण झाला. ज्ञानोबारायने आपली परंपरा सांगितलेली आहे. ज्ञानोबाराय सांगतात आदिनाथ भगवान शिवांपासून हे मला ज्ञान प्राप्त झालं, परंतु या परंपरेचे एक वैशिष्ट्य होतं. काय होतं? ज्ञानोबाराय सांगतात एक शिष्य एक गुरु हा ऋणासाच व्यवहारो तो मग प्रति प्रकारू जाणावया. ज्ञानोबाराय सांगतात त्या परंपरेचे एक वैशिष्ट्य होतं की एका गुरुने एक शिष्य करायचा, एक जणाला हे ज्ञान सांगायचं, अनेकांना सांगायचं नाही. ज्याला हे ज्ञान प्राप्त व्हायचं त्याचा मला उद्धार व्हायचा. परंतु ज्ञानोबारायाने विचार केला अरे हे ज्ञान आम्हा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, म्हणून ते गुह्य ज्ञान मला त्या ठिकाणी ज्ञानोबारायांनी प्रगट केलं आणि मुक्त हाताने आम्हाला सर्व लोकांना वाटलं. विठाला म्हणजे वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत पाहिलं तर भगवान पंढरीनाथ हे आराध्य दैवत आहे आणि भगवान शिवजी हे महाराज वारकरी संप्रदायाचे आद्य गुरु आहेत. म्हणून वारकऱ्यांमध्ये आषाढी कार्तिकी एकादशीला जेवढं महत्व आहे तेवढंच महत्व महाशिवरात्रीला आहे. कारण भगवान शिवजी हे वारकरी संप्रदायाचे आद्य गुरु आहेत. विठाला भगवान शिवजींच्या सेवेकरिता निवडलेला अभंग श्रीनाथ महाराजांचा 4 चरणाचा असून श्रीनाथ महाराज प्रस्तुत अभंगातून अनेकविध अंगाने भगवान शिवजींचा महिमा वर्णन करतात. भगवान शिवजींचा स्वभाव सांगतात, त्यांच्या नामाचा प्रताप सांगतात, त्यांच्या दर्शनाची फलश्रुती सांगतात आणि भगवान शिवजींचं सामर्थ्य सांगतात. महाराज या अभंगातून भगवान शिवजींचा अनेकविध अंगाने महिमा वर्णन करतात. महिमा कशाला म्हणतात तर ऐका, जिच्यामध्ये ज्ञान भाव आणि क्रिये वाचून बदल करण्याचं सामर्थ्य असतं, मला त्या वस्तूचा तो महिमा असतो. तुकोबाराय सांगतात की ज्याप्रमाणे परीस नावाचा एक दगड आहे,
त्या परिसाचा स्पर्श जर लोखंडाला अथवा धातूला झाला तर धातूचं सोनं होतं. हा त्या परिसाचा महिमा आहे. तुकोबाराय सांगतात आपुल्या महिमाने धातू परिसे महिमा आहे की त्याचा धातूला स्पर्श झाला की त्याचं सोनं होतं. त्याप्रमाणे महिमा शास्त्रामध्ये दोन प्रकारचा सांगितला ऐका. एक आहे प्रासंगिक महिमा आणि दुसरा आहे स्वयंरूप सिद्ध महिमा. पहिला महिमा आहे तो म्हणजे प्रासंगिक महिमा. प्रासंगिक महिमा कशाला म्हणतात तर तेवढ्या कालावधीपुरता त्या वस्तूला त्या व्यक्तीला प्राप्त झालेलं महत्व त्याला प्रासंगिक महिमा म्हणतात. अर्थात जो देशाने वस्तूने कालाने परिच्छिन्न आहे त्याला प्रासंगिक महिमा म्हणतात. साधं सोपं सांगतो. मला सांगा आपल्याकडे एखाद्याचं लग्न असेल तर त्याला काय म्हणतात बरं? तुमच्या इकडे काय त्याला म्हणतच नाहीत का? आपण त्याला कशाची उपमा देतो? देवाची. त्याला काय आपण म्हणतो? नवरदेव म्हणतो. कारण तुम्ही सगळे नवरदेव झालेले ना. आपण त्याला देवाची उपमा देतो, नवरदेव म्हणतो. मला सांगा त्या नवरदेवाचा मला किती वेळ थाटमाट असतो. मला त्याच्या मागे 4 माणसं पुढे 4 माणसं, काय बोलायचं काम नाही तर घोड्यावर काय बसवतात, वारा काय घालतात, नाना प्रकारची महाराज त्याची सोय असते. मला एक जणाने विचारलं म्हणला महाराज लग्नामध्ये नवरदेवाला घोड्यावर का बसवतात बरं? तर मला सांगा असला प्रश्न आम्हाला कशाला विचारायला पाहिजे? लोक मला विचार आमच्या सारख्याला विचारतात. मी सांगितलं म्हटलं अरे बाबा घोड्यावर का बसवतात त्याचं कारण असं आहे की तो घोडा त्याला सांगत असतो की आयुष्यभर तुला असंच नाचायचे म्हणून घोड्यावर बसवतात. म्हणजे महाराज नवरदेवाला मला त्या एक दिवसापुरता काय असतो तर महिमा असतो, त्याचं महत्व असतं. दुसऱ्या दिवशी महाराज त्याला गावातलं कुत्र ओळखत नाही. किंवा म्हणा मला सांगा आपल्याकडे कपाला महत्व आहे परंतु कुठपर्यंत असतं? बोला ना कुठपर्यंत? दांडा आहे तोपर्यंत. एकदा का महाराज दांडा तुटला निकामी झाला की कोपऱ्यामध्ये बसला. म्हणजे याला प्रासंगिक महिमा म्हणतात. अर्थात तेवढ्या कालावधीपुरता प्राप्त झालेला महिमा त्याला प्रासंगिक महिमा म्हणतात. आणि दुसरा महिमा आहे तो म्हणजे स्वयंरूप सिद्ध महिमा, जो देशाने वस्तूने कालाने व्यापक आहे, परिच्छिन्न नाही. आणि असा महिमा फक्त 2च जणांचा आहे, एक देवाचा आणि दुसरा संतांचा. विठ्ठल नाथ महाराज या अभंगातून भगवान शिवजींचा अनेकविध अंगाने महिमा सांगतात. या अभंगामध्ये विशेष प्रकारचा योग असा आहे की महाराज या अभंगामध्ये वर्णन करते नाथ महाराज आणि वर्णनाचा विषय भगवान शिवजी. आणि ऐका ज्यावेळी वर्णो विषयाला अनुसरून वर्णन करता असतो आणि वर्णन करत्याच्या ताला मोलाचा वर्ण विषय असतो त्यावेळी विशेष प्रकारचा योग निर्माण होतो. त्याला सुवर्ण कांचन योग म्हणतात. आणि तो योग आजच्या अभंगात आहे. कारण वर्णन करते नाथ महाराज आणि वर्णनाचा विषय भगवान शिवजी. विठ्ठल ज्ञानोबारायांच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर ज्ञानोबाराय सांगतात अहो एखाद्या वेळेला काय होतं, एखादी माता माऊली दिसायला रूपवान असते, ज्ञानवान असते, गुणवान असतं, शरीर सौंदर्य भरपूर असतं, परंतु मात्र अलंकार नसतात. म्हणजे गळ्यामध्ये डुप्लिकेट अलंकार असतात. ज्ञानोबाराय सांगतात त्याच्या विरुद्ध एखाद्या वेळेला काय होतं, एखाद्या माता माऊलीच्या अंगामध्ये भरपूर दागिने असतात, अगदी सोन्यानं मडवलेले भरपूर दागिने असतात, अगदी नाकामध्ये
मोत्याची नथनी असते, परंतु महाराज ते नाक म्हणजे जसं काय क्रिकेट खेळायचं मैदान असावं, भलं मोठं 1 किलोमीटर पसरलेलं. आणि मला सांगा, त्या नाकामध्ये मोत्याची नथनी अडकवली शोभून दिसेल का? नाही. म्हणजे शरीर सौंदर्य आहे तर अलंकार नाही, अलंकार आहे तर शरीर सौंदर्य नाही. परंतु ज्ञानोबाराय सांगतात असा क्वचितच योग येतो. अंग गोरे आणि तरुणी वरी लेले आहे लेले. ज्ञानोबाराय सांगतात अंग गोरा असावं, तारुण्य असावं आणि वरून अलंकाराची शोभा असावी. असा जसा क्वचित योग येतो त्याप्रमाणे आजच्या अभंगामध्ये वर्णन करतेही श्रेष्ठ आणि वर्णनाचा विषयही श्रेष्ठ. विठाला कारण महाराज एखाद्या वेळेला काय होतं, कारण वर्णविषय आणि वर्णन करते हे महाराज दोन्ही एका तोला मोलाचे असावेत. वर्णन करता अथवा वर्णविषय यांच्यामध्ये जर काही न्यून अधिक असेल तर महाराज त्या वर्णनाला आणि त्या वर्णनकर्त्याला ही किंमत येत नाही. आणि वर्णनकर्त्यावरती वर्णविषयाची किंमत महाराज अवलंबून असते. कारण एखाद्या वेळेला काय होतं, वर्णविषय श्रेष्ठ असतो परंतु वर्णन करता मात्र मला योग्य अधिकारी नसतो. काय झालं महाराज, एका गावामध्ये दारूबंदी झाली पाहिजे म्हणून महाराज मीटिंग भरली. गावातील सगळे लोक एकत्रित आले. त्यामध्ये एक जण उभा राहिला. त्यानं महाराज कंबर वागून दारूबंदीवरती भाषण करू लागला. दारूचे शारीरिक तोटे, मानसिक तोटे, आरोग्याचे हानी, कशा कशा प्रकारे दारूने तोटे होतात सगळं काही सांगू लागला. परत अगदी तोंडाला फेस येईपर्यंत म्हणू लागला गावातील दारूबंदी झालीच पाहिजे, गावातील दारूबंदी झालीच पाहिजे. परंतु ऐकणारे मात्र मला हुशार होते. ते म्हणले गावातील दारूबंदी झाली पाहिजे हे सांगण्या अगोदर पहिली तुमची पेली उतरू द्या, नंतर सांगा. म्हणजे दारूबंदी झाली पाहिजे, विषय योग्य आहे, चांगला आहे, परंतु भाषण करणारा, वर्णन करणारा मात्र योग्य नाही. विठाला एखाद्या वेळेला काय होतं, वर्ण विषयही कनिष्ठ असतो आणि वर्णन करता हे कनिष्ठ असतो. आता महाराज जे खाऊ नये ते खातात, पिऊ नये ते पितात, करू नये ते करतात. अशी लोक जर महाराज एकत्रित आले तर महाराज ते काय महाराज ब्रह्म माया देवाविषयी चर्चा करतात का? नाही. पण त्यांचा विषय काय असतो, करू नये ते करणं, खाऊ नये ते खाणं, पिऊ नये ते पिणं. म्हणजे वर्ण विषयही कनिष्ठ आहे आणि वर्णन करता ही कनिष्ठ आहे. तर ऐका, त्याच्या विरुद्ध एखाद्या वेळेला काय होतं, वर्ण विषयही मध्यम असतो आणि वर्णन करता ही मध्यम असतो. सुभाषितकारांनी एक उदाहरण दिलेलं आहे. पूर्वीच्या काळातला दृष्टांत आहे. काय झालं, एका गावातील 2 मुली आणि महाराज त्यांचा विवाह झाला. आणि पूर्वीच्या काळामध्ये दळणवळणाची साधनं जास्त नव्हती, म्हणून आमच्या माता माऊल्या महाराज एकतर माहेरी जातच नसायच्या आणि गेल्या तर महाराज त्या ठिकाणी 15 दिवस महिनाभर राहिल्याशिवाय परत सासरला जातच नसायच्या, कारण दळणवळणाची साधनं नव्हती. परंतु आजकालच्या काळामध्ये पाहिलं तर महाराज माता माऊल्यांना यायलाही दम नाही आणि जायला दम नाही. लोकाला महाराज दम कुठंच राहिला नाही. लोकाला वाटतं पेरलं की उगवावं. तसं महाराज पूर्वीच्या काळामध्ये दळणवळणाची साधनं नव्हती. त्या 2 मैत्रिणी लग्न झाल्यापासून 6 महिन्यांना महाराज माहेराला आल्या. आता महाराज एवढ्या दिवसानंतर भेटल्यानंतर काय महाराज त्यांची चर्चा सुरू झाली. ती चर्चा त्यांची कशाची असेल बरं, तुझा सासरा कसा आहे, सासू कशी आहे, दीर कसा आहे, याविषयी चर्चा सुरू झाली. त्या ठिकाणी महाराज माहेरला येऊन 15 दिवस होऊन गेले होते, म्हणून एकाच्या महाराज पतीने तिला पत्र पाठवलं. पत्र आलं, गावातीलच पोस्टमन होता तो महाराज घेऊन आला. मुलीची ओळख होती, महाराज तो तिथं आला, मुलीच्या हातामध्ये पत्र दिलं. पत्र महाराज तिनं खोललं, वाचू लागली. तिची जी मैत्रीण होती ती महाराज मैत्रीण म्हणू लागली, अगं दाजींचं पत्र आहे, मला वाचू दे, काय त्यांनी लिहिलेलं आहे मला पाहू दे, दाजींचं अक्षर कसं आहे पाहू दे. कारण महाराज मनुष्याची भाषा हे महाराज मनुष्याची योग्यता सांगत असते. ज्ञानोबाराय सांगतात, तरी जाणे जे झाड फुले
का मानस जाणी जे बोले, का भोगी जाणी केले पूर्वजन्मीचे. ज्ञानोपाय सांगतात या जन्मातील भोगावरून पूर्वीचं कर्म कळतं, परत फुलाच्या वासावरून झाडाची ओळख होते आणि मनुष्याच्या बोलण्यावरून त्याच्या भाषेवरून त्याची योग्यता सिद्ध होते. ते महाराज मैत्रीण म्हणू लागली, मला दाजींची कशी भाषा आहे, कसं त्यांचं अक्षर आहे पाहू दे, परंतु महाराज ती काय पत्र देईना. तिने महाराज असं महागण पुन्हा धरलं, पत्र देणार. ती म्हणजे काय देत नाही. तिनं उत्तर दिलं. सुभाषितकार सांगतात ती स्वयंमपी लिखितम परोन वाचयती. ती म्हणली, अगं तुझ्या दाजीचं अक्षर एवढं चांगलं आहे, एवढं चांगलं आहे, तुझ्या दाजीनं लिहिलं तर दुसऱ्याला वाचता येत नाही. झालं काय महाराज, दुसऱ्या दिवशी तिच्या नवऱ्याचं पत्र आलं. आता हे काय महाराज गप बसेल का. ते म्हणले, माझ्या नवऱ्याची परीक्षा पाहते, भाषा पाहते, मला तुझ्या नवऱ्याचं पत्र वाचू दे, योग्यता त्यांची पाहू दे. महाराज तिने तर लपवलं होतं. हिने तर डायरेक्ट महाराज एका हातामध्ये चुरगळलं डायरेक्ट, काही केलेलं पत्र देणार. ती म्हणले, अगं काय पत्र देत नाही. तिनं उत्तर दिलं. ती म्हणले, अगं तुझ्या दाजींचं अक्षर एवढं सुंदर आहे की स्वयंमपी लिखितम स्वयं न वाचयते. तुझ्या दाजीनं लिहिलं तर दाजीला वाचता येत नाही, एवढं त्यांचं अक्षर शुद्ध आहे. म्हणजे हेही वर्णनच आहे, परंतु हे वर्णन मात्र मध्यम प्रतीचं आहे. विठाला आणि एखाद्या वेळेला काय होतं तर महाराज वर्णन करताही श्रेष्ठ असतो आणि वर्णोविषयही श्रेष्ठ असतो. आजच्या अभंगामध्ये वर्णोविषयी भगवान शिवजी तेही श्रेष्ठ आहेत आणि वर्णन करणारे नाथ महाराज ज्यांच्या घरी देवानं 36 वर्ष महाराज काम केलं, एवढा त्या नाथ महाराजांचा अधिकार तेही श्रेष्ठ आहेत आणि ते नाथ महाराज भगवान शिवजींचं वर्णन करतात. पण शास्त्राच्या दृष्टीने विचार केला तर ऐका, वर्णनाचे 2 प्रकार आहेत. कशाचे? वर्णनाचे, वर्णाचे नव्हे बरं का. नाहीतर तुम्हाला वाटायचं वर्णाचे. तसं वर्णाचे सुद्धा 2 प्रकार. एक आंधळ वरण, दुसरं डोळस वरण. आंधळ वरण कशाला म्हणतात? वाढलं तिथं बसतं त्याला म्हणतात आंधळ वरण. आणि दुसरं डोळस वरण, पात्रामध्ये वाढल्यानंतर पात्राच्या खाली निघून बोला मागून याला घालून पुढे येतं, त्याला म्हणतात डोळस वरण. तसं वर्णनाचे 2 प्रकार. ऐका, एक भावनानिष्ठ वर्णन आणि 2 वस्तुनिष्ठ वर्णन. भावनानिष्ठ वर्णन कशाला म्हणतात तर वर्णोविषयाच्या ठिकाणी वस्तुस्थितीच्या अभावामध्ये जे वर्णन केलं जातं त्याला भावनानिष्ठ वर्णन म्हणतात. हे झाली शास्त्रातील व्याख्या. आता जर मी तुम्हाला शास्त्र सांगितलं तर तुमच्या डोक्यावरून नाही, मंडप स्लापवरून जाईल, तुम्हाला समजेल असं सांगतो. मला सांगा, सासूबाई जावयाचं वर्णन करतात, त्यामध्ये काही तथ्य असतं का हो? काही खरेपणा असतो का? काहीच नाही. कारण महाराज माता माऊल्यांना आवडणारे सर्वात जास्त 2 पदार्थ आहेत. कोणकोणते? पण माता माऊली काय काय का तुम्हाला काहीच आवडत नाही? काय काय आवडतं बरं? एक म्हणजे दुधाची सायन, दुसरा म्हणजे जावाई. एखादी माता माऊली जर एखाद्याला दूध वाढू लागली ना महाराज, फुकून 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 त्यात अर्धा किलो धुका पडतो पण दूध मात्र पडू देत नाही. आणि दुसरा म्हणजे जावाई, किती आडमोठा असू द्या, साक्षात चालतो बोलतो परब्रह्म, सासूला म्हणजे जावाई. म्हणजे जावाई, सासूबाई जावयाचं वर्णन करतात, त्यामध्ये काही खरेपणा नसतो. याला भावनानिष्ठ वर्णन म्हणतात. म्हणजे वर्णोविषयाच्या ठिकाणी वस्तुस्थितीच्या अभावात जे वर्णन आहे त्याला भावनानिष्ठ वर्णन म्हणतात. आणि दुसरा वर्णनाचा प्रकार वस्तुनिष्ठ वर्णन. कशाला म्हणतात तर वर्णोविषयाच्या ठिकाणी वस्तुस्थितीसह जे वर्णन केलं जातं त्याला वस्तुनिष्ठ वर्णन म्हणतात. म्हणजे जे अतिव्याप्ती, अव्याप्ती आणि असंभव या 3 दोषांनी रहित असतं. कारण शास्त्र सांगतं यतत्रय दोषरहितम लक्षणम. या 3 दोषांनी जे रहित असतं तेच योग्य लक्षण असतं, त्याला वस्तुनिष्ठ वर्णन म्हणतात. आणि शांती ब्रह्म श्रीनाथ महाराज भगवान शिवजींचं वस्तुनिष्ठ वर्णन करतात अभंगाच्या प्रथम
महिमा वर्णन करतात, स्वभाव सांगतात. महाराजांनी या अभंगामध्ये प्रथमतः शिव हा शब्द वापरलेला आहे. शिव शब्दाचा जर आपण शास्त्रीय दृष्ट्या विचार केला तर ऐका, शिव शब्दाचे अनेक अर्थ होतात. त्यातील तुम्हाला मी 2-3 अर्थ शिव शब्दाचे सांगतो, ऐका. शिव शब्दाचा पहिला अर्थ आहे शिव. शिव म्हणजे कल्याण. कल्याण कशाला म्हणतात? मुंबईतील महाराज कल्याण डोंबिवली याला कल्याण म्हणावं का? नाही. कल्याण कशाला म्हणतात? तर शास्त्र सांगतं कल्याण कशाला म्हणतात. ऐका, आपण ज्याला कल्याण समजतो त्याला शास्त्र कल्याण म्हणत नाही. कशाला कल्याण म्हणतात? तर आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती होणं म्हणजेच महाराज कल्याण होणं आहे. कारण जीवाच्या पाठीमागे महाराज अनेक प्रकारचं दुःख आहे. किंबहुना महाराज जीव जन्माला आल्यापासून महाराज त्या ठिकाणी सुख दुःख अनेक प्रकारचं भोगत आहे. मनुष्याचं जीवन कसं आहे? सुभाषितकार सांगतात, सुखस्य दुःखम सुखस्य दुःखम सुखस्य नंतरम दुःखम दुःखस्य नंतरम सुखम न नित्य लभते दुःखम न नित्य लभते सुखम. सुभाषितकार सांगतात मनुष्याचं जीवन हे सुख दुःखाची खिचडी आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये सुख दुःखाचे अनेक प्रसंग येत असतात. किंबहुना आपल्या जीवनामध्ये परत एवढं दुःख आहे की महाराज एवढं दुःख आहे, तुकोबाराय सांगतात ते दुःख सांगण्याकरिता मी जर प्रवृत्त झालो तर महाराज पाषाण फुटतील एवढं हे दुःख आहे. तुकोबाराय सांगतात आणि का दुःखे सांगू मी किती सकळ संसाराची स्थिती न साहे पाषाण फुटती भय कापचिते भरणासे. महाराज सांगतात या संसारातील दुःख मी सांगण्याकरिता प्रवृत्त झालो तर पाषाण फुटतील एवढं संसार दुःख आहे. या संसारामध्ये महाराज एवढं दुःख आहे मला सांगायचं आलेल्यापैकी परत लग्न झालं आणि नवरा बायकोचं भांडणच झालं नाही असं एक तरी आहे का बरं? असं तर हात वर करा. तर आमच्यासारखे महाराज अपवाद आहेत का बरं? आम्हाला बायकोच नाही तर भांडण कुठे व्हायचं म्हणजे महाराज, कारण मंदिरात घंटा आणि संसारात तंटा होतच असतो. जे संसारामध्ये एवढं दुःख आहे त्यामध्ये मुख्य 3 प्रकारचं दुःख आहे. एक आध्यात्मिक दुःख, आदी भौतिक दुःख आणि आदी दैवी दुःख असे अनेक प्रकारचं दुःख आहे. आणि सर्व दुःख परंपरा आणि यामध्ये सर्वात मोठं दुःख जर काय असेल तर जन्म आणि मरणाचं आहे. ज्ञानोबा सांगतात ते तर सकळ दुःख धामी बुंजी जती जे मृत्यू जन्मे ते दुर्गमेची सुगमे होती तूज. ज्ञानोबा सांगतात तुमच्या माझ्या जीवनामध्ये सगळ्या दुःखाचं मूळ कारण केंद्रस्थान जर काय असेल तर जन्म आणि मरण आहे. याच्यासारखं दुसरं दुःखच नाही. आणि दुःख परंपरा जर आपल्याला नष्ट करायची असेल तर त्याकरिता काय करावं लागेल? ज्ञानोबा सांगतात जो होय मजरण्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण या लागे शरणांगता शरण्य मीची एको. मला भगवंताला जो शरण जातो भगवंत त्याचं जन्म मरण नाहीस करतो. आणि भगवान शिवजींना जो शरण जातो शिवजी त्याच्या जीवनातील आत्यंतिक दुःखाची निवृत्ती करतात आणि परमानंदाची त्याला प्राप्ती होते. म्हणजे शिव कोणाला म्हणावं? जो जीवाचं कल्याण करतो त्यांना शिव म्हणतात. विठाला
एक अर्थ आहे कल्याण. शिव शब्दाचा दुसरा अर्थ आहे शिव म्हणजे स्पर्श करणे. शिव म्हणजे स्पर्श करणे. जीव जोपर्यंत महाराज शिवाशी स्पर्श करत नाही, शिवाशी संबंध जोडत नाही, तोपर्यंत महाराज तो परिच्छिन्न आहे. परिच्छिन्न आहे, त्या ठिकाणी दोषयुक्त आहे. जोपर्यंत महाराज नदी समुद्राला मिळत नाही तोपर्यंत ती परिच्छिन्न आहे, अर्थात मर्यादित आहे. परत एकदा का ओढा असू द्या, नाला असू द्या, ओढ्याचं नाल्याचं पाणी एकदा का गंगेला मिळालं रे मिळालं, मला ते ओढ्याचं पाणी ओढ्याचं राहत नाही, तर ते तीर्थ होतं आणि आपण गंगा समजून महाराज त्याचं तीर्थ घेतो. ज्ञानोबाराय सांगतात जैसे तवची वहाळ ओढ जवन पवते गंगा जळ मग होवनी ठाकते केवळ गंगा रूप. ज्ञानोबाराय सांगतात अरे ओढ्याचं नाल्याचं पाणी जोपर्यंत गंगेला मिळत नाही तोपर्यंत ते ओढ्याचं नाल्याचं आहे. एकदा का गंगेला मिळालं रे मिळालं, जसं ते गंगा रूप होतं, पवित्र होतं, त्याप्रमाणे महाराज जीव आपण जोपर्यंत शिवाशी संबंध जोडत नाही तोपर्यंत जीव दोषयुक्त आहे, परिच्छिन्न आहे. परंतु एकदा का महाराज जीवानं शिवाशी संबंध जोडला तो व्यापक होतो आणि महाराज त्या ठिकाणी दोषमुक्त होतो. विठाला शिव शब्दाचा तिसरा अर्थ आहे शिव. शिव म्हणजे शिवणी, जोडणे, अर्थात आपण नाशिवंताशी संबंध जोडलेला आहे, परंतु परमात्म्याशी संबंध जोडणे म्हणजे शिव. आणि शिव शब्दाचा चौथा अर्थ आहे शिव म्हणजे मर्यादा. आपण काय म्हणतो, ही आमच्या गावची काय आहे, काय म्हणतो, शिव आहे. शिव म्हणजे मर्यादा, तशी जीवाला मर्यादा आहे. कुठपर्यंत आहे, ज्ञानोबाराय सांगतात म्हणून ब्रह्मशाला बरोते वाढणे नाही जीवा ते तो मग बरोते ब्रह्मची की. ज्ञानोबाराय सांगतात जीवाची मर्यादा ही ब्रह्मपदापर्यंत आहे, तिथून पुढचं पद म्हणजे शिव आहे, अर्थात शिव म्हणजे मर्यादा. असे शिव शब्दाचे अनेक अर्थ आहेत. आणि नाथ महाराज त्या भगवान शिवजींचा स्वभाव सांगतात. कसा आहे तर शिव भोळा. महाराज सांगतात भगवान शिवजींचा भोळा स्वभाव आहे. या अभंगामध्ये किंवा प्रथम चरणामध्ये भोळा हे विशेषण आहे. आणि विशेषण कशाला म्हणतात तर नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. म्हणजे या अभंगामध्ये भोळा हे विशेषण आहे. मला सांगा, भोळ असणं हे काय शहाणपणाचं लक्षण आहे का? नाही महाराज, भोळ्या माणसाला कुणी शहाण म्हणत नाही, परंतु त्या पुढे ऐका. परत व्यवहारातील भोळा वेगळा आहे आणि परमार्थातील भोळा वेगळा आहे. व्यवहारामध्ये कोणाला भोळा म्हणतात तर महाराज व्यवहारातलं ज्याला काहीच कळत नाही, म्हणजे जो व्यवहार शून्य आहे, महाराज उठ म्हटलं की उठतो, बस म्हटलं की बसतो, चल म्हटलं की चलतो, त्याला म्हणतात भोळा. एखादी माता माऊली म्हणतात अहो महाराज आमचे पती आहेत ना फार भोळे आहेत. भोळे आहेत म्हणजे समजा उठ म्हटलं की उठतो, बस म्हटलं की बसतो, म्हणजे सांग काम्या, व्यवहार शून्य, त्याला आपण काय म्हणतो भोळा म्हणतो. काय झालं महाराज, एका गावामध्ये पूर्वीच्या काळातली गोष्ट आहे, एका गावामध्ये एक भोळा मनुष्य राहत होता. आणि महाराज पती जर भोळा असेल तर सगळी संसाराची जबाबदारी कोणावर असते, माता माऊल्यांवरती असते. म्हणून महाराज माता माऊली ते सगळं संसार महाराज करत होती. दोघंच विठोबा रखवाई होते. झालं काय, ती पडली आजारी आणि बाजार संपला. तर स्वयंपाक कसा करावा, काय करावा, तिला प्रश्न पडला. तिनं महाराज पती राजाला म्हटलं अहो ऐकलं का, आज रविवार आहे, भिगवणचा बाजार आहे, बाजार संपलेला आहे, ही पिशवी घ्या आणि बाजारा करता जा. परत तो म्हटला मी आणि बाजाराला जाऊ, कधी गावची मी शिव ओलांडली नाही, बाजाराला जायला सांगते, मी जाणार नाही. ती म्हटलं हो कशाला काळजी करता, आपल्या गावामध्ये रिक्षा आहे, टमटम आहे, त्यामध्ये बसा आणि बाजाराला जा. तिनं महाराज केलं काय, 10 रुपये घेतले, 10 रुपयाची नोट घेतली, पण पूर्वीच्या काळात स्वस्त आहे, ती त्याच्या हातामध्ये दिली आणि सांगितलं 5 रुपयाचे कांदे आणून 5 रुपयाचे बटाटे आणा. तो म्हटला अगं एकच नोट दिली आणि 2 पदार्थ आणायला सांगते, हे कस काय. आता महाराज ती सुद्धा हुशार होती. तिनं केलं काय, महाराज 5चे 2 ठोकळे घेतले, एक उजव्या हातात आणि एक डाव्या हातात. त्याला सांगितलं उजव्या हातातील पैशाचे बटाटे आणा आणि डाव्या हातातील पैशाचे कांदे आणा.
मला तो जप करतच निघाला. उजव्या हातातील पैशाचे बटाटे, डाव्या हातातील पैशाचे बटाटे जप करतच निघाला. भिगवणला गेला, गाडीतून खाली उतरला, चौकामध्ये महाराज बारामती चौकामध्ये गेला. झालं काय, समोरून महाराज एक मोठा त्या ठिकाणी ट्रॅक्टर आला आणि ट्रॅक्टरने महाराज त्या ठिकाणी हॉर्न दाबला. जसा महाराज त्याच्या कानावरती त्या हॉर्नचा आवाज आला तसं मला सगळं ते विसरून गेला. कोणत्या पैशाचं काय आणायचं, कोणत्या हातातील काय आणायचं सगळं विसरून गेला. तो म्हणला आता काय करावं गड्या, सगळंच आपण विसरून गेलो. आणि जर आता आतला बदल झाली तर घरी गेल्यावर बायको काय करल, आरती केल्याशिवाय राहणार नाही. आरती केल्याशिवाय म्हणजे ठोकल्याशिवाय तर राहणार नाही. आता त्यापेक्षा बाजार न नेलेला बरा. महाराज त्यानं काय बाजारच घेतला नाही. घरी परत महागारी निघाला. झालं काय, महाराज त्या ठिकाणी पुढे गेल्यानंतर एक भिकारी बसला होता. परंतु त्या ठिकाणी म्हणत होता मी मुका आहे, या मुक्याला कोणी रुपये द्या, 2 रुपये द्या मला, असं म्हणत होता. त्याने विचार केला आपण आपल्या जीवनामध्ये कधी दान धर्म केला नाही. निदान दुसऱ्याच्याच पंक्ती झोलल्या, निदान आता तरी पैसे आहेत, निदान दान धर्म करायला काय हरकत आहे. महाराज त्यांना केलं काय, ते 10 रुपये त्या मुक्याला दान केले. घरी आला, माता त्याची पत्नी महाराज वाटच पाहत होती. पाहिलं मोकळ्या हाताने आलेले आहेत. तिचा महाराज पाहण्यात चला. ते म्हणले का हो, बाजार आणण्याकरता तुम्हाला पाठवलं, मोकळ्या हाताने आला. तो म्हटलं अगं काय सांगावं, काय कोणत्या पैशाचं काय आणायचं, विसरूनच गेलो. म्हणजे कोणत्याही पैशाचं काय आणायचं की नाही. तो म्हटला नाही आणलं. बरं पैसे काय केलं, तो म्हटला दान केले. म्हणजे कोणाला केले, म्हणजे तिथे एक मुका बसला होता, त्या मुक्याला दान केले. त्याची पत्नी म्हटली अहो तो खरंच मुका होता का. तो म्हटला अगं मला काय ते एवढी वेडपट समजलीस की काय. तो स्वतःच्या तोंडानं म्हणत होता मी मुका आहे, मला दान करा, मी मुका आहे, मला दान करा. म्हणजे मी उदाहरण कशा करता सांगितलं. याला काय म्हणतात, परत व्यवहारातील भोळा. ज्याला व्यवहारातील काहीच कळत नाही त्याला व्यवहारामध्ये भोळा म्हणतात. आणि दुसरा आहे परमार्थातील भोळा. परमार्थामध्ये कोणाला भोळा म्हणतात तर मला निष्कपट, ज्याच्या अंतःकरणामध्ये कोणत्याही प्रकारचं कापट्य नाही त्याला परमार्थामध्ये भोळा म्हणतात. आणि परमार्थामध्ये असं आहे की महाराज परमार्थामध्ये देव भोळा आहे, भक्त भोळा आहे आणि त्या भक्ताची भक्तीही भोळी आहे, देवही भोळा आहे. तुका म्हणे भोळी विठ्ठल कृपेचे कोवळे. देव भोळा आहे, भक्त सुद्धा महाराज भोळेच आहेत. तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कडी काळा. भक्त ही भोळा आहे आणि त्याची भक्ती ही भोळी आहे. तुका म्हणे देवा हेची माझी भोळी सेवा, त्याची सेवा ही भोळी आहे. म्हणजे भोळा परमार्थात कोणाला म्हणतात ज्याच्या अंतःकरणामध्ये कोणत्याच प्रकारचं कापट्य नाही त्याला भोळा म्हणतात. आणि भगवान शिवजींना का भोळं म्हणतात तर ऐका, त्याची 3 कारणं आहेत. शिवजींना का भोळं म्हणतात. पहिलं कारण आहे की भगवान शिवजी भक्तांना देत असताना मागेल ते देतात म्हणून भोळा म्हणतात एक महाराज. आणि भक्तांना देत असताना त्यांच्या हित अहिताचा विचार न करता देतात म्हणून त्यांना भोळं म्हणतात. आणि तिसरं कारण असं आहे की महाराज भगवान शिवजींना एखाद्या भक्तानं मागितलं तर त्यापेक्षा अनंत पटीनं ते देतात म्हणून भगवान शिवजींना भोळं म्हणतात. भगवान शिवजींना भोळं काय म्हणतात ऐका, त्याचं पहिलं कारण असं आहे की महाराज भक्त मागेल ते देतात म्हणून त्यांना भोळं म्हणतात. काय झालं महाराज, भगवान शिवजींचा विवाह झाला. आता मला सांगा भगवान शिवजी कुठं राहतात बर, बोला ना कुठं राहतात. मशानात, जिथं लोक महाराज दिवसा जायला घाबरतात तिथं भगवान शिवजी राहतात. भगवान शिवजींचं मशान हे त्या ठिकाणी घर आहे. त्या गुणी कैलास सर्व हे संपत्ती मशाना शिवास रुद्र करे किंवा पुष्पदंताचार्य वर्णन करतात. मशानेश्वा क्रीडा स्मरहर पिशाशा सहचरा चिताभस्मलेपास्त्रगपि मृगरोटे परिकर अमांगल्यम शीलम तव भवतु नामेव मखिलम
तपी स्मरतोर्णाम वरद परम मंगलमसे. म्हणजे भगवान शिवजी कुठं राहतात? मशानेश्वा क्रीडा, मशानामध्ये राहतात. आणि महाराज भगवान शिवजींचा विवाह झाला. भगवान शिवजींचे मित्र कुबेराने विचार केला, आपल्या मित्राचं लग्न झालं आणि आपल्या वहिनीला घेऊन आता हा बाबा कुठं जाणार? मशानात. भगवान शिवजींना काय नाही, पण आपल्याला ते योग्य दिसत नाही. म्हणून त्या कुबेरानं महाराज केलं काय? महाराज अतिशय सुंदर असं एक नगर निर्माण केलं. कशाचं? सोन्याचं नगर निर्माण केलं. 7 कोटी घरं सोन्याची महाराज कुबेरानं महाराज त्या ठिकाणी बांधली. आता एवढं मोठं घर बांधलं. आता घर बांधलं म्हटल्यानंतर त्या घराची काय केली पाहिजे? वास्तुशांती केली पाहिजे की नाही? त्या वास्तुशांती करण्याकरिता एवढा मोठा बंगला बांधला. आता पूजा करता मला ब्राह्मण सुद्धा कसाच पाहिजे? तसंच पाहिजे. म्हणून भगवान शिवजींनी शिवगणांना सांगितलं की चतुर्वेदी ब्राह्मण पूजेकरिता कोण मिळत आहे का पहा आणि त्याला घेऊन या. ते शिवगण महाराज सगळ्या मृत्यू लोकांमध्ये फिरले, परंतु फिरून फिरून त्यांना शेवटी चतुर्वेदी म्हणजे 4 वेद कंठस्थ असणारा ब्राह्मण एकच मिळाला. त्याचं नाव काय? बोला ना, त्याचं नाव काय? रावण. रावण नाही, रावण महाराज म्हणा. का बरं? त्याचे 4 वेद पाठ होते, आपला हरिपाठ पाठ नाही. रावणाचे 4 वेद पाठ होते. रावणच महाराज त्यांना मिळाला. रावणाला महाराज पूजे करता नेल्यानंतर महाराज रावण म्हटला, एका दिवसात पूजा आटकणार नाही, 3 दिवस पूजा चालेल. भगवान शिवजी म्हणले चालू द्या. महाराज त्यानं अशी पूजा केली. भगवान शिवजी महाराज त्याच्या पूजेवरती प्रसन्न झाले. शिवगणाला म्हणू लागले, अरे अनेक ब्राह्मण पाहिले, पण या ब्राह्मणासारखा मात्र पूजा करणारा ब्राह्मण पाहिला. तर काय पूजा केली? आणि महाराज हे कोण ऐकत होतं? रावण. रावणाने विचार केला, गिऱ्हाईक जरा भोळच दिसतंय, हात धुवून घ्यायला काय हरकत नाही. भगवान शिवजी रावणाला म्हटले, रावणा मी तुझ्या पूजेवर प्रसन्न आहे, काय पाहिजे ते मागून घे, काही देण्याकरता तयार आहे. रावण म्हटला, भगवंता माझं तुमच्याकडे एकच मागणं आहे, ज्या वास्तूची मी शांती केली ती वास्तूच मला द्या. ते म्हटले तथास्तु. देऊन टाकली लंका. म्हणजे लंका महाराज रावणाची आहे का भगवान शिवजीची? भगवान शिवजींची आहे. भगवान शिवजींनी ती दान केली. म्हणजे भक्त मागेल ते देतात, म्हणून भगवान शिवांना भोळ म्हणतात. विठाला भगवान शिवजींना भोळ का म्हणतात? ऐका, दुसरं कारण असं आहे की महाराज भगवान शिवजी देत असताना हित अहिताचा विचार न करता देतात, म्हणून त्यांना भोळ म्हणतात. काय झालं महाराज? भगवान शिवजी सर्व अंगाला महाराज भस्म लावतात. आणि कोणतं भस्म लावतात? आपण महाराज जे पांढरं लावतो ते का? नाही, ते भस्म नाही. भगवान शिवजी चिता भस्म लावतात. अर्थात मेलेल्या माणसाची राख लावतात. चिता भस्मले वस्त्र गपी नृग रोटी परिकर, अर्थात मेलेल्या माणसाचं भस्म लावतात. आणि ते भस्म आणण्याचं काम महाराज कोणाचं होतं? तर भस्मासूर नावाचा दैत्य त्याच्याकडे होतं. आता मृत्यू लोकांमध्ये महाराज तो यायचा, कोणत्या गावामध्ये कोण मेला महाराज शोध घ्यायचा, फिरायचा, शोध घ्यायचा, त्याचं दहन व्हायचं, राग शांत व्हायचे, नंतर तो घेऊन जायचा. तोपर्यंत भगवान शिवजींना ताटत बसावं लागायचं आणि ह्यालाही फिरायला लागत होतं. एकही दिवशी तो भगवान शिवजींना म्हणला, देवा असं करा ना, मला एक वरदान द्या, मी ज्याच्या मस्तकावर हात ठेवील तो भस्म झाला पाहिजे. आता भगवान शिवजींनी विचार करायला पाहिजे होता की नाही? भगवान शिवजी म्हणले तथा असतो. आणि महाराज भगवान शिवजींना म्हटलं, मेलेल्या माणसाच्या मस्तकावर हात ठेवील आणि दुर्जनाच्या ठेवील. आता महाराज तो दुर्जन, परत तो काय महाराज दारूच्या अड्ड्यावर गेलाच नाही. तो महाराज कुठं गेला? ज्या ठिकाणी सप्ताह कीर्तन चालू आहे महाराज तिथंच तो जायचा. आणि बरोबर महाराज माळकरी धरायचा आणि माळकऱ्यांच्या मस्तकावर हात ठेवायचा. सगळे महाराज भस्मासूर आला रे आला, ते सगळे महाराज पळायचे. एकही दिवशी महाराज नारदांचं कीर्तन चालू होतं आणि कीर्तनामध्ये आला. जसं भस्मासुराला पाहिलं तसे महाराज टाळकरी पळाले, श्रोते पळाले, सगळेच पळाले, पण नारद काय महाराज पळाले नाही. त्याने विचार केला, आपल्याला सगळे पाहून पळतात, पण मात्र हे काय आपल्याला घाबरले नाहीत. त्यानं महाराज समोर हात केला, नारदांच्या पुढे जाऊ लागला. नारद म्हणे, अरे मूर्खा थांब, माझ्या मस्तकावर लागला हात ठेवायला, घे खाली हात. म्हणजे अरे
माझ्या मस्तकावर हात ठेवून तुला काय मिळायचं? माझं जीवन म्हणजे मागणं पुढं पोपटावडं. मला कोणीच नाही. माझ्या मस्तकावर हात ठेवून तुला काय मिळायचं? काहीच नाही. मी एक असा तुला उपाय सांगतो की तू सुद्धा माझ्या पार्टीचा आहे. तुझं काही लग्न झालं नाही, मी तुला एक उपाय सांगतो. जगातील सगळ्यात सुंदर स्त्री तुला त्या ठिकाणी पत्नी म्हणून मिळेल. आणि एवढंच नाही, तुझं एक भस्म आणण्याचं काम कायमच संपेल. तो म्हटला असं कोणता उपाय आहे? त्यावेळी नारदजी म्हटले, अरे ज्यानं तुला हे वरदान दिलं ना, त्याच शंकराच्या मस्तकावर हात ठेवून तुला पार्वती मिळेल आणि कैलासाचं हे राज्य मिळेल. आता महाराजांनी विचार करायला पाहिजे होता की नाही, परंतु महाराज अर्धवट ज्ञानी महाराज होता वेळा असतात. तो महाराज पळतच निघाला. किंबहुना मनुष्यानं महाराज विचार करावा. ज्ञानोबाऱ्या सांगतात, जेतेची या कृपाल आहे जे वरू, तेचे म्हणे मी व्याविचारू, तरी काय मी भस्मासुर अर्जुन म्हणे. ज्ञानोबाऱ्या सांगतात, अरे ज्यानं आपल्याला मोठं केलं, ज्यानं आपल्यावरती उपकार केला, बरं त्याच्यावरती मनुष्यानं अपकार करू नये, त्याच्या उपकाराचं स्मरण ठेवावं. परंतु भस्मासुरानं ठेवलं नाही. तो मला धावत कैलासामध्ये गेला. भगवान शिवजीनं पाहिला, अरे भस्मासूर आलेला आहे पण रिकाम्या हातानं. आणि जसा जवळ आला तसा वर हात केला. भगवान शिवजीनं ओळखलं. भगवान शिवजी पळू लागले. भगवान शिवजी पुढे, भस्मासूर मागे. त्या ठिकाणी महाराज भगवान श्री हरी विष्णूंनी मोहिनी रूप धारण केलं आणि त्याला भस्मासुराला भस्म केलं. म्हणजे हे उदाहरण कशा करता सांगितलं? भगवान शिवजी परत भक्ताला वरदान देत असताना हित अहिताचा विचार न करता देतात, म्हणून त्यांना भोळ म्हणतात. विठाला भगवान शिवजींना भोळ का म्हणतात? तर महाराज भगवान शिवजी भक्तांना जे मागितलेलं आहे त्यापेक्षा अनंत पटीनं जास्त देतात, म्हणून त्यांना भोळ म्हणतात. रावणाने महाराज रावणाची आई कैकसी महाराज वाळूच्या लिंगाची पूजा करत होती. त्यानं विचार केला, एवढा मोठा मी आणि माझ्या आईने वाळूच्या लिंगाची पूजा करावी. भगवान शिवजींकडे कैलासामध्ये लिंग आणण्याकरता गेला तर भगवान शिवजीने महाराज आत्मलिंगच देऊन टाकलं. म्हणजे भक्त मागेल त्यापेक्षा अनंत पटीनं देतात. मला सांगा, जगतामध्ये जेवढे काही महाराज श्रीमंत माणसं आहेत ते कोणाचे भक्त आहेत? बर भगवान शिवजीचे बघा. रावण भगवान शंकराचाच भक्त, हिरण्यकश्यपू भगवान शंकराचाच भक्त. आणि आता ही जेवढे श्रीमंत तेवढे महाराज शंकराचे भक्त, आणि जेवढे महाराज मागणारे सगळे पांडुरंगाचे भक्त. कारण हा बाबा महाराज त्या ठिकाणी त्यांना एकांत आवडतो आणि भगवान पंढरीनाथांना महाराज भक्त आवडतात. म्हणजे भगवान शिवजींना भोळ का म्हणतात? भक्त मागे त्यापेक्षा अनंत पटीनं देतात, म्हणून त्यांना भोळ म्हणतात. म्हणून नाथ महाराज सांगतात, शिव भोळा चक्रवर्ती. आणि ते भगवान शिवजी भोळे असून कसे आहेत? चक्रवर्ती. चक्रवर्ती कशाला म्हणतात? ऐका, मांडलिक राजा वेगळा आणि चक्रवर्ती राजा वेगळा. मांडलिक राजा वेगळा, चक्रवर्ती वेगळा. म्हणजे सर्व राजे ज्याच्या आधिपत्याखाली राहतात, ज्याच्या सत्तेखाली राहतात, त्याला महाराज चक्रवर्ती राजा म्हणतात. जसं ज्ञानोबाऱ्यांना काय म्हटलं जातं? कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती. ज्ञानोबारा हे ज्ञानाचे कोण आहे? चक्रवर्ती सम्राट आहे. तसे भगवान शिवजींना चक्रवर्ती म्हणतात. का म्हणतात? तर महाराज त्याचं कारण असं आहे की हे संपूर्ण जगत भगवान शिवजींच्या आधिपत्याखाली आहे. त्यांच्या सत्तेनंच त्या जगतातील सर्व काही क्रिया होतात, म्हणून भगवान शिवजींना चक्रवर्ती म्हणतात. विठाला आणि असे भगवान शिवजी महाराज नाथ महाराज सांगतात की त्यांचे त्या ठिकाणी पाय मी माझ्या चित्तामध्ये धारण केले. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते. त्या ठिकाणी पाय शब्दाचा अर्थ आहे स्वरूप, आणि महाराज सांगतात त्यांचं स्वरूप मी माझ्या चित्तामध्ये धारण केलं. कारण आपल्या चित्तामध्ये संसार आहे आणि म्हणून महाराज सांगतात तो संसार निवृत्त होण्याकरिता भगवान शिवजींचं पाय अर्थात स्वरूपी मी माझ्या चित्तामध्ये साठवलं. आणि असे जे भगवान शिवजी आहेत त्यांच्या नामाचा काय महिमा आहे? महाराज अभंगाच्या दुसऱ्या
दुसऱ्या चरणामध्ये भगवान शिवजींच्या नामाचं सामर्थ्य सांगतात। महाराज सांगतात की भगवान शिवजींचं जो नाम आपल्या वाचेने घेतो त्याच्या जीवनामध्ये काम क्रोध आदी विकाराची त्याला बाधा होत नाही। वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोध काम। कारण महाराज मनुष्याच्या जीवनामध्ये मनुष्याचे सर्वात मोठे शत्रू जर कोण असतील तर ते म्हणजे महाराज काम क्रोध आदी विकार आहेत। किंबहुना हे काम क्रोध आदी विकार म्हणजे महाराज नरकाची 3 द्वार आहेत। परमात्मा श्रीमद भगवत गीतेमध्ये सांगतात त्रिविधम नरक स्वेदम द्वारम नाशनमात्मनः काम क्रोध लोभ सता तस्माते तत्रयम त्यजेत। परी काम क्रोध लोभ या तिहीची थोंब 10वे तेत अशुभ पिकले जान सर्व दुःख्या पुलिया दर्शना धनंजया पाडावे भरतिया दिदिले हाती का पापिया नरक भोगी सुवावया लागी जगी पातकाची दाटुंगे सवाची हे। ज्ञानोबा सांगतात अहो प्रत्यक्ष नरकाचं स्वरूप म्हणजे काम क्रोध आदी विकार आहेत। हे काम क्रोध आदी विकार नरकाची महाराज 3 द्वार आहेत। आणि ऐका ज्या ठिकाणी महाराज काम शब्द येतो ना त्या ठिकाणी संत वाङ्मयामध्ये क्रोध आणि लोभ हे शब्द घ्यावेच लागतात। का बरं? त्याचं उत्तर ज्ञानोबा सांगतात की जेत काम उपजला तेत क्रोध आदीची आला क्रोधी असे ठेवेला संभोजाने। काम ज्या ठिकाणी येतो त्या ठिकाणी महाराज क्रोध येतो आणि लोभही येतो। कारण काम पूर्ण झाला की कामाच्या पूर्ततेमध्ये लोभाची उत्पत्ती होते आणि कामाच्या अपूर्णतेमध्ये त्या ठिकाणी क्रोधाची उत्पत्ती आणि कामाच्या पूर्णतेमध्ये लोभाची उत्पत्ती होते। किंबहुना ही 3 नरकाची परमात्मा सांगतात की द्वार आहेत। जगतामध्ये मला जेवढं काही त्या ठिकाणी अन्याय अत्याचार हिंसाचार दिसून येतो तो केवळ महाराजा 3 विकारांमुळेच आहे। मला सांगा भ्रष्टाचार कोणत्या विकारामुळे घडतो? बोला ना, कोणत्या विकारामुळे? भ्रष्टाचार हा लोभामुळे घडतो, हिंसाचार क्रोधामुळे घडतो आणि व्यभिचार कामामुळे घडतो। या 3 विकारांमुळे संपूर्ण जगतामध्ये थैमान आहे। किंबहुना महाराज शास्त्र सांगतं, ऐका शास्त्र सांगतं की महाराज कामाने कर्माचा नाश होतो। कामेन कर्मनाश स्यात् क्रोधेन ज्ञाननाशनम लोभेन भक्तिनाश स्यात्। शास्त्र सांगत आहे कामाने कामाने कर्माचा नाश होतो, क्रोधाने ज्ञानाचा नाश होतो आणि लोभाने भक्तीचा नाश होतो। म्हणून लक्षामध्ये ठेवा परत भक्तिशास्त्रामध्ये भक्तीच्या या परिसरामध्ये लोभी माणसं नसावीत। कारण लोभेन भक्तिनाश स्यात् लोभी माणसं परमार्थात आली रे आली की परमार्थाचा महाराज नाश होतो।
लोभी माणसं म्हणजे पाकिट ठरवून मागणारे नसावेत. लोभे माणसं आले की शास्त्र सांगतं, मी माझ्या मनाचं सांगत नाही की लोभेन भक्ती नाशस्त्यात, भक्तीचा नाश होतो. म्हणजे काम क्रोधादी विकार म्हणजे महाराज परमात्मा सांगतात की नरकाची 3 द्वार आहेत. विठाला आणि परमात्मा गीतेमध्ये अर्जुनाला सांगतात. अर्जुन भगवंताला प्रश्न करतो, हे भगवंता, मनुष्य पाप कर्मामध्ये हे पाप आहे हे कळत असताना सुद्धा का प्रवृत्त होतो, त्याचं कारण काय? अर्जुन भगवंताला प्रश्न करतो, कामयेश क्रोधयेश रजगुण समुद्भवः महाशनो महापाप्मा वेद्येन मी वैदिनम. परमात्मा उत्तर देतात, हे अर्जुना, मनुष्य या ठिकाणी काम क्रोधामध्ये प्रवृत्त, पाप कर्मामध्ये प्रवृत्त होतो. त्याचं कारण आहे की कामयेश क्रोधयेश हे काम क्रोधादी विकार आहेत. काम क्रोधादी विकार हे मला ज्ञानी मनुष्याला सुद्धा त्याच्या स्थितीपासून विचलित करतात. ज्ञानोबराय सांगतात, तरी हे देवायसे कैसे जे ज्ञानी आहे स्थिती भ्रंशे मार्गो सांडून अनारिसे चालत लेको. ज्ञानी पुरुष सुद्धा मला आपल्या स्थितीपासून विचलित होतात, ते केवळ काम क्रोधादी विकारामुळे. काय झालं महाराज, एकदा नारद महाराज तपाला बसले. नारदांनी तप केलं आणि नारदांच्या तपामध्ये विघ्न पाडण्याकरिता कामदेव गेले. परंतु नारदांचं मनात तप भंग झालं नाही, परिपूर्ण झालं. नारदांना आनंद वाटला. तप पूर्ण झाल्यानंतर नारद महाराज भगवान शिवजींकडे गेले, दर्शन घेतले. भगवान शिवजी म्हटले, नारदा बऱ्याच वर्षातून आला. हो म्हटले, देवा काय सांगावं. देवा, तुम्ही कामाला भस्म केलं, परंतु मी मात्र कामाला जिंकलो. भगवान महादेव म्हटले, अरे नारदा, मला सांगितलं बरं आहे, दुसऱ्याला सांग, तर भगवान श्री हरी विष्णूला सांगू नको. आता महाराज एखाद्याला सांगू नको आणि तिथं जाऊ नको म्हटल्यानंतर महाराज लोक तिथंच जाणार, त्यालाच सांगणार. नारद गेले वैकुंठात. देवाचं दर्शन घेतलं. देव म्हणले, अरे नारदा, बऱ्याच वर्षातून म्हणले, देवा काय सांगावं, अख्ख्या जगाला नाचवणारा काम, पण मी मात्र त्याला जिंकलो. बरोबर. देव म्हणले, ठीक आहे. देव म्हणले, ठीक आहे. नारद महाराज पुढच्या प्रवासाला निघाले. झालं काय महाराज, एक सुंदर असं नगर होतं, राजा होता. त्या राजाच्या कन्येचं महाराज त्या ठिकाणी स्वयंवर होतं. स्वयंवर म्हणजे मुलीनं महाराज स्वतःचा नवरा निवडायचा. नारद त्या ठिकाणी गेले. नारद म्हणले, अरे काय नेमका कार्यक्रम आहे. त्यांनी सांगितलं, राजानं आमच्या मुलीचं लग्न आहे. त्या मुलीला दर्शनाकरता आणलं. ती मुलगी पाहिली आणि नारदांना वाटलं, अरे असंच आपण कुठपर्यंत राहावं. आपल्याला काय मागायला पुढं कोणीच नाही, आपल्या पुढं आपली चिंता करणार नाही. आला का, गेला का, जेवला का, कोणच विचारणार नाही. कुठपर्यंत असं जागावं. नारदांना वाटलं आपणच तिच्याशी लग्न करावं. पण आता आपल्याला बायको कोण देणार. आपलं वय आता 80-90च्या घरात, आता रुपये तसं नाही. म्हणजे एक काम करू, ज्याचं आयुष्यभर सेवा केली ना त्याच्याकडे जाऊ. नारद हे भगवान श्री हरी विष्णूकडे गेले ना. देवाला म्हणले, देवा, हा विना आणि चिपळ्या तुमचं तुम्हाला. म्हणजे आयुष्यभर मी तुमची सेवा केली, पण कधी तुमच्याकडे काय मागितलं नाही. माझं तुमच्याकडे एकच मागणे, मला तुमचं हरी रूप द्या. कारण भगवान श्री हरी विष्णू सारखा सुंदर या जगतामध्ये कोणी नाही. म्हणजे मला सुंदर करा, तुमचं हरी रूप द्या, असं नारदांनी वरदान मागितलं. देव म्हणले, तथा असतो. आणि त्याच्या पुढे ऐका, नारद महाराज त्या ठिकाणी आले. त्या स्वयंवरामध्ये बसले. महाराज जशी ती राजकन्या समोर आली, नारद उभा राहिले, मान पुढं केली. ती राजकन्या हसली, सगळे ती राजे हसले. नारदांनी विचार केला, अरे जगातील सगळ्यात सुंदर पुरुष भगवान श्री हरी विष्णू, त्याचं मला रूप प्राप्त झाले, हसतात का मला. आरशामध्ये गेले आणि पाहिलं तर महाराज भगवंताचं स्वरूप प्राप्त झालेलं नव्हतं. नारदांचं तोंड माकडाचं झालेलं होतं. म्हणजे कारण हरी शब्दाचे 2 अर्थ आहेत. ऐका, आपण काय म्हणतो, रामकृष्ण हरी. हरी शब्दाला कोणती वेलांटी आहे, पहिली का दुसरी? दुसरी वेलांटी आहे. हरी शब्द त्या ठिकाणी दीर्घ केला तर त्याचा अर्थ होतो हरी भगवान श्री हरी विष्णू, आणि रस्व केला हरी म्हटलं की त्याचा अर्थ संस्कृत मध्ये होतो माकड. म्हणजे भगवंताला काय जाणून केलं नाही. नारद म्हणले, देवा मला हरी बनवा.
हरी म्हणजे माकड, केलं माकड. म्हणजे दृष्टांत कशा करता सांगितला, नारदांसारखा महात्मा, परंतु महाराज नारद चुकला टाळा भजनाचा. नारद आपले भजन विसरले कशामुळे? केवळ या काम क्रोधादी विकारामुळे. आणि महाराज सांगतात त्या काम क्रोधादी विकार मनुष्याचं महाराज जीवन त्या ठिकाणी असफलतेला प्राप्त करून देतात. तुम्हाला जर तुमचं जीवन सफल करायचं असेल, सुखी करायचं असेल, तर त्याकरिता काम क्रोधादी विकार नष्ट झालेच पाहिजेत. आणि त्याकरिता तुम्ही फक्त काय करा, वाचे वदता शिवन पयान बाधे क्रोधता. भगवान शिवजींचं तुम्ही वाचन नाम घ्या, तुम्हाला काम क्रोधादी विकाराची बाधा होणार नाही. आणि ऐका, जो भगवान शिवजींचं नाम घेतो त्याला काम क्रोधादी विकाराची बाधा होत नाही. जगत म्हणजे प्रसंग निर्माण होईल पण बाधा होत नाही. जगद्गुरु श्री तुकोबारायांच्या जीवनामध्ये परत कामाचा प्रसंग निर्माण झाला. काही लोकांनी तुकोबारांना भ्रष्ट करण्याकरिता डोंगरावरती वेश्येला पाठवलं. कामाचा प्रसंग आला, परंतु महाराज काय म्हणले, हो आम्ही विष्णुदास पैसे नो. तिला माऊली म्हटले, आई म्हटले. म्हणजे कामाचा प्रसंग निर्माण झाला पण बाधा झाली नाही. महाराजांच्या जीवनामध्ये क्रोधाचाही प्रसंग निर्माण झाला. मम्माची बॉल काट्यानं मारलं, सर्व अंग रक्ता बंबळ झालं, परंतु महाराज रागवले नाहीत. म्हणजे क्रोधाचा प्रसंग निर्माण झाला, बाधा झाली नाही. छत्रपती शिवाजी राजासारख्या श्रेष्ठ राजानं नजराला पाठवला, लोभाचा प्रसंग निर्माण झाला, पण लोभाची महाराजांना बाधा झाली नाही. म्हणजे नजराला परत पाठवला. हा कशाचा प्रताप आहे? तर देवाच्या नामाचा. म्हणून महाराज सांगतात, तुम्ही भगवान शिवजीचं नाम घ्याल तर तुम्हाला काम क्रोध आदी विकाराची बाधा होणार नाही. पयान बाधे क्रोध काम. आणि असे जे भगवान शिवजी आहेत त्यांचं जर प्रत्यक्ष दर्शन झालं तर त्यांच्या दर्शनाची फलश्रुती काय आहे? अभंगाच्या 3ऱ्या चरणात धर्मार्थ काम मोक्ष, धर्मार्थ काम मोक्ष, धर्मार्थ काम मोक्ष, धर्मार्थ
शिवजींच्या दर्शनाची फलश्रुती सांगतात. महाराज सांगतात भगवान शिवजींचं आपल्याला प्रत्यक्ष दर्शन झालं, सगुण साकार स्वरूपाचं प्रत्यक्ष दर्शन झालं अथवा निर्गुण निराकार स्वरूपाचं यथार्थ ज्ञान झालं तर काय होईल तर धर्मार्थ काम मोक्ष शिव एकता प्रत्यक्ष हे चारही पुरुषार्थ तुम्हाला प्राप्त होतील. धर्म अर्थ काम मोक्ष. धर्म पुरुषार्थ म्हणजे काय तर धर्माने वागणे, आपल्या वाट्याला आलेलं कर्म त्या ठिकाणी यथायोग्य करणं म्हणजे धर्म पुरुषार्थ. दुसरा आहे अर्थ, अर्थात अर्थाविषयी पैशाविषयी धनाविषयी आसक्ती नाहीशी होणं अर्थ पुरुषार्थ प्राप्त करणं आहे. तिसरा आहे काम. काम पुरुषार्थ म्हणजे कधीही तृप्त न होणारा काम, परंतु तो मारत नाहीसा करणं, कामरूपी त्या ठिकाणी विकाराला जिंकणं म्हणजे काम पुरुषार्थ आहे. आणि मोक्ष आपलं स्वरूप आहे, त्याचं यथार्थ ज्ञान होणं म्हणजे मोक्ष स्वरूप आहे. आणि चारही पुरुषार्थ महाराज सांगतात भगवान शिवजींच्या दर्शनामध्ये प्राप्त होतात. धर्मार्थ काम मोक्ष शिव एकता प्रत्यक्ष. आणि असे जे भगवान शिवजी आहेत त्यांचं किती सामर्थ्य आहे हे महाराज अभंगाच्या जना धनी शिव एका जना धनी शिव
भगवान शिवजींचं सामर्थ्य सांगतात. महाराज सांगतात संपूर्ण जगताला खाणारा काळ, संपूर्ण जगत हे काळाच्या स्वाधीन आहे, परंतु त्या काळावरती मात्र भगवान शिवजींची सत्ता आहे. तो काळ मात्र भगवान शिवजींच्या स्वाधीन आहे. म्हणून आपण जर भगवान शिवजींना शरण गेलो तर कळी काळाची भीती भगवान शिवजी कायमची नाहीशी करतात. एका जनार्दने शिव निवारे कळी काळा देवेव वाचे वदता शिवनाम तयान बाबी क्रोध काम. सर्वांनी एकदा मोठ्या प्रेमाने हाताने टाळी वाजून मुखानं देवाचं भजन करायचं आहे. विठोबार भोमाई, विठोबार भोमाई, विठोबार भोमाई. टाळी वाजवा टाळी. विठोबार अवघ्या 5 मिनिटांमध्ये शिवरात्रीची आपण कथा पाहून या ठिकाणी सेवा संपन्न करूया. या ठिकाणी कांचीपुरी नावाचं नगर, त्यामध्ये सोमदत्त नावाचा राजा राज्य करत होता. त्याला अनेक पत्न्या होत्या, परंतु झालं काय महाराज, त्या ठिकाणी अनेक पत्न्या होत्या, त्यामध्ये फक्त 2 पतिव्रता होत्या, बाकीच्या नको त्या कर्म करणाऱ्या होत्या. त्याच्या राज्यामध्ये कशाचंही कमतरता नव्हती, परंतु पत्नीनं केलेलं पाप पतीला भोगावं लागतं हा शास्त्र सिद्धांत. आणि म्हणून त्या राजाला पत्न्यांच्या पापामुळे त्या ठिकाणी महाराज हरणाच्या गर्भाला मृत्यू झाला आणि हरणाच्या जन्माला जावं लागलं. तो हरिण झाला. ज्या 2 पतिव्रता मावल्या होत्या त्या मुक्त झाल्याच असत्या, कारण पतिव्रता धर्माचं पालन केलेलं, परंतु पतिव्रता धर्माचं पालन करण्याकरिता त्या हरणीच्या रूपानं मला दोघेही जन्माला आल्या. स्वर्गामध्ये इंद्राचा भूतसेन नावाचा चाकर होता. सेवा करता करता तो चुकला. इंद्राने शाप दिला, तो किरात होऊन जन्माला येशील. किरात म्हणजे भिल्ल होऊन जन्माला येशील. तो त्या ठिकाणी भिल्लाच्या घरामध्ये जन्माला आला. चंड भिल्ल हे त्याचं नाव. अरण्यामध्ये वावरू लागला आणि शिकार करून पोट भरू लागला. एके दिवशी सकाळी प्रातःकाळी तो शिकारी करता महाराज त्या ठिकाणी अरण्यामध्ये आला. मध्यान्ह काळ झाला, शिकार काय मिळाली नाही. भूक लागलेली होती, अगदी सायंकाळ झाली, परंतु शिकार काय मिळाली नाही. म्हणून त्या ठिकाणी आता घरी जाऊन करायचं काय. आपणही त्या ठिकाणी उपाशी आहोत, मुलं बाळही उपाशी आहेत, मग घरी जायचं नाही. सरोवर होतं, त्या सरोवराच्या काठी त्यानं झाडं लावलं, त्या झाडावरती बसला. योगायोगानं ज्या झाडावरती बसला ते वेलाचं झाड होतं. काही पानं आड येत होती, पानाच्या आडून आलेले प्राणी दिसत नव्हते, म्हणून एक पान तोडून खाली टाकू लागला. योगायोगानं त्या जिथं पान पडत होतं वेलाचं त्या खाली त्या ठिकाणी भूमिगत पुरातन असं शिवलिंग होतं. शिवलिंगावरती मला ते बेलपत्र पडू लागले. त्या ठिकाणी अर्धी रात्र झाली तरी त्याचा तोच त्या ठिकाणी नित्यक्रम चालू. प्रातःकाळ होत आली, ब्रह्ममुहूर्त सुरू झाला तरी तोच त्या ठिकाणी नित्यक्रम चालू. उपवास घालला आणि रात्रभर भगवान शिवजींचं पूजन घाललं. म्हणून भगवान शिवजी प्रसन्न झाले आणि यमदूताला सांगितलं, जा माझी त्यानं रात्रभर पूजा केलेली आहे,
महाशिवरात्रीचा उपवास केलेला आहे तो दोषमुक्त झालेला आहे, त्याला वरदान द्या, त्याची इच्छा पूर्ण करा. यमराज त्या ठिकाणी आले. यमराजांना पाहता तो चंड भिल्ल घाबरला. यमराजांना सांगितलं घाबरू नको, जे पाहिजे ते वरदान माग. भगवान शिवजी तुझ्यावर प्रसन्न आहेत आणि मला वरदान देण्याकरता पाठवलेलं आहे. आता महाराज तो भिल्लच त्यानं वरदान मागितलं की हे महाराजा मला पशु पक्ष्यांची भाषा कळावी एवढंच वरदान द्या. भगवान यमराज त्या ठिकाणी तथास्तु म्हटले आणि महाराज त्याला पशु पक्षांची भाषा कळू लागली. तर त्या ठिकाणी जो भूतसेन नावातलं जो त्या ठिकाणी राजा सोमदत्त नावाचा राजा जो हरणाच्या गर्भाला जन्माला आला होता, त्याला महाराज तहान लागली. सकाळी पाणी पिण्याकरता तो सरोवराजवळ आला तसा त्या जाळ्यामध्ये अडकला. यानं पाहिला हरण सापडलेला आहे. तो रडू लागला, आकांत करू लागला. त्याला आता प्राण्यांची भाषा कळत होती. बराच वेळ झाला, आपले पती गेले, आलेत का नाही हे पाहण्याकरिता त्याची धाकटी पत्नी महाराज पाहण्याकरिता येते. पाहते तर पती जाळ्यामध्ये अडकलेले आहेत. ते दुःख करू लागते. त्यावेळी त्याचे पतीला सांगतात, तुझा भिल्ल पाहिल आणि तुलाही मारेल, तुला लहान बाळ आहेत, तू निघून जा. परंतु ते सांगते आता तुम्ही गेले तर मी जगायचं कशा करता. मला सगळं त्यांचं तो बोलणं ऐकत होता. थोरली पत्नीही आली. मला तीही त्या ठिकाणी दुःख व्यक्त करू लागते. ती सुद्धा मरणाची त्या ठिकाणी तयारी दाखवते. त्या ठिकाणी मला तो भिल्ल येतो. त्या भिल्लला त्यांची भाषा कळत असते. त्यावेळी त्या ठिकाणी महाराज त्यांची दोन्ही पाडसही येतात. त्या पाडस भिल्लाला म्हणतात की हे भिल्ला, त्या ठिकाणी आमच्या आई वडिलांना मारू नको. आमचं मांस कवळ आहे, आम्हाला मार, आम्हाला खा. आमचं मांस चवदार आहे, पण आमच्या माते पित्यांना सोडून दे. त्यांचं ते प्रेम पाहून मला त्या चंड भिल्लाचं अंतकरण भरून आलं आणि त्यांना सांगितलं की मी तुम्हाला कोणालाच मारणार नाही, तुम्हाला मी अभयदान दिलेलं आहे, तुम्ही निघून जा. त्यावेळी त्या ठिकाणी त्यांचं तो कृतज्ञता पाहून, त्यांची ती भक्ती पाहून भगवान शिवजींनी शिवगणांना महाराज विमान घेऊन पाठवलं. त्या 5 हरणांना विमानामध्ये बसवलं, शिवलोकी घेऊन गेले आणि त्या चंड भिल्लाला सांगितलं की तोही 1 वर्ष भगवान शिवजींची सेवा कर. तो महाशिवरात्रीचा उपवास केला, त्या ठिकाणी व्रत या ठिकाणी केल्यामुळे तुझ्या हातून जे काही दोष घडले होते ते सर्व नष्ट झालेले आहेत. तू भगवान शिवजींची 1 वर्ष पूजा कर. महाशिवरात्रीचं वर्ष व्रत दुसऱ्या वर्षी यांना सांग कर. त्यावेळी भगवान शिवजी तुझाही उद्धार करतील. तर वर्षभर भगवान शिवजींची सेवा केली, महाशिवरात्रीचं व्रत केलं आणि दुसऱ्या महाशिवरात्रीला त्याला महाराज नेण्याकरिता शिवलोकातून विमान, कैलासातून विमान आलं आणि त्या चंड भिल्लाचाही उद्धार झाला. ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानराज माऊली या ठिकाणी आज महाशिवरात्रीचा पर्व काळ आणि या महाशिवरात्रीच्या पर्व काळावरती भगवान श्री नीलकंठेश्वर महाराजांच्या या पावन पुनीत आणि पुरातन अशा या अखंड वास्तव्यानं दैदिप्यमान झालेले हे क्षेत्र श्री क्षेत्र कात्रज कांचनपूर, त्याचप्रमाणे सद्गुरू श्री बालयोगी सुखदेवजी महाराजांच्या समाधीने पावन पुनीत झालेले हे क्षेत्र, या क्षेत्रामध्ये या ठिकाणी आज महाशिवरात्रीच्या पर्व काळानिमित्तानं भगवान श्री नीलकंठेश्वर महाराजांच्या दरबारामध्ये आजची ही सेवा आहे. झालेली सेवा भगवान श्री पंढरीनाथांच्या, श्री रुक्मिणी मातेच्या, श्री ज्ञानोबाराय, श्री तुकोबाराय, स्वानंद सुखनिवासी सद्गुरू श्री जोग महाराज, सद्गुरू श्री सखाराम बाबा महाराज आदी करून सकल साधू संतांच्या चरणी समर्पित करूया. बरोबर असेल ते घेण्याचा प्रयत्न करा, चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष मानून या ठिकाणी माते पित्यांचं हृदय करून माफ करा. एवढी सर्वांच्या चरणी प्रार्थना आणि सेवेला पूर्णविराम. तुकाराम 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 चालते.
नाही जय विठ्ठल हरे विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल हरे विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल हरे विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल हरे विठ्ठल विठ्ठल जय मोदी हे पुढे देवा पुढे बोलले परात्मा महाराज आना ये वंदारुला अधिकार पुरा राजमा महाराज लक्ष्मणांना आरती लावा लावली का रणजित